हॅलो फ्रेंड्स, आपले स्वागत आहे ध्येयप्राप्ती या चॅनलवर. तर आजपासून आपण काय करणार आहोत, एक मॅच कंटिन्यू सिरीज पाहणार आहोत. तर मॅथ आपल्या चॅनलचा उद्दिष्ट काय आहे, तर आपण एक मॅथचा कोर्स आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झामसाठी आपल्याला तात्पुरता आपल्याला तयारी करायची नाही, तर एक लाईफ टाईमसाठी मॅथचा आपल्याला यूज कसा होईल ह्या संदर्भात करायचं आहे. मग आपल्या ट्रिकनुसार नाही जायचं. ह्या कोर्सचं उद्दिष्टच काय आपलं, तर विदाऊट ट्रिक्स आपल्याला मॅथ शिकायचे, कन्सेप्च्युअल मॅथ शिकायचे, प्रत्येक कन्सेप्ट जाणून घ्यायचे. आणि जरी फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला तयार कसा झाला इथपर्यंत आपल्याला इतक्या तळागाळापर्यंत जाऊन आपल्याला एक मॅथची सुरुवात करायची आहे आणि मॅथ शिकायचं आहे. कारण काही वेळेस काय होतं मुलांचं की आपण एक मॅथ अभ्यास केला, कंप्लीट झाला अभ्यास, म्हणता एक पर्टिक्युलर एक्झाम कंप्लीट झाली, त्यानंतर आपल्याला मॅथ काहीच आठवत नाही, ट्रिक विसरून जातं. मग अशा ट्रिक ध्यानात तरी किती ठेवायच्या हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येक चॅप्टरसाठी अशा 10 ट्रिक्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे 10 क्वेश्चन असते, 10 क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपच्या 10 क्वेश्चनसाठी 10 वेगवेगळ्या ट्रिक असतात. पण आपली जर कन्सेप्टच क्लिअर असेल तर लाईफ टाईमसाठी आपल्यासाठी ते मॅथ परफेक्शन होऊन जाईल. त्यामुळे हा आपण एक कोर्स चालू करतो आहोत. मग विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आपण एक बेसिक टॉपिकपासून, म्हणजे संख्याचे टाईप कसे असतात, टाईप कोणते आहेत, ते कसे ओळखायचे, इथपासून आपण स्टार्ट करणार आहोत. पहिला टॉपिक आपण संख्या टॉपिक सुरुवात करत आहोत. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण संख्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. तर एकदम कन्सेप्च्युअल सुरुवात करतो. हा म्हणजे काय, ट्रिक नाही आपल्या कोर्समध्ये. ट्रिक जरी असली तर ती कशी तयार झाली इथपर्यंत आपण पाहणार आहोत. मग पहिला टॉपिक आज कोणता आहे, संख्या हा टॉपिक आहे. तर संख्या टॉपिकचा पहिला जो टाईप आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला. नैसर्गिक म्हणजेच निसर्ग, म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गात वापरल्या जाणाऱ्या संख्या, म्हणजे व्यवहारात आपण ज्या संख्या वापरतो त्या संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय म्हणता येईल, 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. आता एक समजा इथं 0 -1 -2 ह्या संख्या नैसर्गिक का नाहीत, हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्न पडत नाही तोपर्यंत आपण यशाच्या दिशेने वाटचाल करतो असं म्हणणं चुकीचं आहे. तर 0 -1 -2 ह्या संख्या नैसर्गिक का म्हणता येत नाहीत. नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या की आपण त्या व्यवहारात वापरत असतो. तर मग आपलं एक सपोज माझ्याकडे 4 कॅम्प्युटर आहेत, ओके. तर माझ्याकडे 4 कॅम्प्युटर, तर मी कसं सांगाल, माझ्याकडे 4 कॅम्प्युटर आहेत, 10 कॅम्प्युटर आहेत, 10 TV आहेत, 10 मोबाईल आहेत असं सांगताल. पण माझ्याकडे ज्यावेळेस एकही कॅम्प्युटर नसेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, माझ्याजवळ एकही कॅम्प्युटर नाही. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की माझ्याकडे 0 कॅम्प्युटर आहे. तर आपण काय म्हणणार, माझ्याकडे एकही कॅम्प्युटर नाही. सपोज माझे एका व्यक्तीकडून एक 500 रुपये येणं आहे, त्याने मला ते परत दिले आणि मी परत त्याला मागण्यास गेलो. एकतर ते मला वेड्यात काढेल, ते वेगळा भाग. पण विषय काय, त्याला जर मी डबल पैसे मागा गेलो तर तो काय म्हणणार, तुझा माझ्याकडे एकही रुपया नाही. एकही रुपया नाही म्हणजेच डबल कशावर आलो आपण, एक आहे. त्यांना म्हणलं का तुझे माझ्याकडे 0 रुपये आहेत, तसं म्हणणारच नाही. अगर आपण तो म्हणणार आहे का तुझे माझ्याकडे -50 रुपये आहेत, असं होणारच नाही. म्हणून नैसर्गिक संख्या म्हणजे असे एक ट्रिक ध्यानात ठेवा. नैसर्गिक म्हणजे निसर्गात म्हणजे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. व नैसर्गिक संख्या काय आहेत, 1 2 3 4 5 6 समथिंग, ओके. तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे बघा, नेक्स्ट पहा पूर्णांक संख्या. ह्या नावातच आहे पूर्णांक संख्या. त्याच्यामध्ये पूर्ण प्लस अंक, पूर्ण प्लस अंक, ओके, म्हणजेच पूर्णांक. म्हणजे ज्या संख्या पूर्ण आहेत त्या संख्याला आपण काय म्हणता येईल, पूर्णांक संख्या. म्हणजे ज्या संख्या कंप्लीट आहेत, म्हणजे अर्धी नाही,
आपण काय म्हणतो 1/4 नाही, 0.5 म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येत नाही त्या संख्येचे. एक्झॅक्टली उत्तर काय येणार, ह्या संख्या पूर्ण आहेत. म्हणजेच काय येऊ शकतील, ही 0 ही पूर्ण संख्या आहे, कोमा वजा +1 2 3 4, इकडे -1 -2 -3. ह्या ज्या ओव्हरऑल संख्या असतात त्या असतील पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या पूर्ण आहेत त्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. म्हणजेच एक निगेटिव्हली आपलं एक माइंडसेट असतो, निगेटिव्हली म्हणजे गरीब कोण आहे, तर गरीब कोण आहे असं आपण म्हणल्यास काय म्हणतो, जो श्रीमंत नाही तो गरीब आहे. आणि आपल्याला दुसरा सेकंड एक क्वेश्चन विचारला, कोण श्रीमंत आहे, तर आपण काय म्हणतो नेहमीचा आन्सर, जो गरीब नाही तो श्रीमंत आहे. मग ह्याच कन्सेप्टमध्ये आपण ते ध्यानात ठेवा, जी संख्या अपूर्ण नाही ती संख्या पूर्ण आहे. मग अपूर्ण संख्या कोणत्या ते आपण व्यवस्थित समजून घेतल्या, आपल्याला पूर्णांक संख्या काय ते समजून जाईल. आता इथं ध्यानात ठेवा, ज्या संख्या पूर्ण आहेत त्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. 1 2 3 4 -1 -2 -3. ठीक आहे. तर नेक्स्ट संख्या कोणती आहे, अपूर्णांक संख्या. लक्षात घ्या, प्रत्येक संख्या आपल्याला एक सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, PSI STI असेल, कंबाईन 2 कंबाईन 3 असेल किंवा MPSC, एक बेसिक एक मार्क कसं असतं प्रत्येक एक्झाममध्ये काय असतं, एक जे इतरांना येत नाही तिथं जर आपण पॉझिटिव्ह राहिलो तर आपला रिझल्ट येत असतो. म्हणून ही गोष्ट एवढी इजी आहे हे म्हणणं सोडून द्या आणि आपण एक एक मार्क कसा कलेक्ट करता येईल ते पहा. आता नेक्स्ट कोणती संख्या आहे, अपूर्णांक संख्या. तुम्हाला मगात म्हणल्यासारखं मी, अपूर्णांक संख्या म्हणजे अशा कोणत्या संख्या, म्हणजे ज्या संख्या पूर्ण नाहीत, म्हणजे अपूर्ण आहेत, अर्ध्या आहेत, अशा संख्या म्हणजे अपूर्ण. थोडक्यात काय येईल, 1/4 म्हणजेच काय येईल, 0 पॉईंट वर 0 आला, 4 दुनी 8, उरलं 2, 2 वर 0, 4 पंचे 25. ही संख्या दशांशामध्ये येते, म्हणून ही संख्या कोणती आहे, तर अपूर्ण संख्या आहे. दुसरं काय आहे, 9/2. ओके, 2 चौक 8, 1 उरला, 1 वर घेतला 0, 2 पंचे 10, 4.5. ही संख्या कशी आहे, अपूर्ण संख्या आहे, अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्येचे आता टाईप आहेत. ओके, अपूर्णांक संख्येचे 3 टाईप आहेत. तर अपूर्णांक संख्येचे टाईप पहा. एक आहे दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, तिसरा टाईप आहे आवर्ती अपूर्णांक. ओके, तर ह्यामध्ये पहा, अपूर्णांक संख्येचे 3 टाईप. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश त्याला 0.035. ओके, कोमा 1.235. ह्या संख्या ज्या आहेत ना त्या दशांशामध्ये उत्तर येते, म्हणून त्या संख्या कोणत्या, दशांश अपूर्णांक संख्येत. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, 1/4, 2/5, 3/8, 10/3. या संख्या झाल्या व्यवहारी अपूर्णांक. तर आवर्ती अपूर्णांक म्हणजे काय, तर दशांशानंतर त्याची आवर्ती होत असते 3.03 बार, 3.7 बार. म्हणजे ह्या 0.3चे नंतर आवर्ती होत असते, या 7 या संख्येचे नंतर आवर्ती होत असते. एवढंच आहे. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर पूर्णांक संख्या म्हणजे ज्या अपूर्ण नाहीत त्या संख्या. पण हे आपण निगेटिव्ह ध्यानात नाही ठेवायचे. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्यांची व्हॅल्यू अशी पूर्ण अशी असते, ते पॉईंटमध्ये उत्तर येत नाही, दशांशामध्ये उत्तर येत नाही, ते कंप्लीट असं उत्तर असेल तर त्या झाल्या पूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या अपूर्ण असतात, म्हणजे ज्या संख्या पूर्ण नाही त्या सगळ्या संख्या कोणत्या असतात, अपूर्णांक संख्या असतात. तर नेक्स्ट पहा, आपण पाहू समसंख्या. हा इजी, लहान लेकराला पण येऊन जाईल हे समसंख्या. ओके, समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी
काय असते 0 2 4 6 8 10 10 10 नाही 8 एकक स्थानी हे अंक असतात. ती संख्या समसंख्या असते. आता काही विद्यार्थ्यांना एकक स्थान म्हणजेच माहित नाही, तर त्यांच्यासाठी एक बेसिक सांगतो. 3 1 2 5 3125 ही संख्या आहे. हे एकक स्थानची संख्या आहे. हे 5 ही दशक एकक दशक शतक हजार सहस्त्रकाला म्हणता येईल. असं एक स्टेप असतात. ही एकक स्थानी, ह्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 हा अंक असेल तर ती असते समसंख्या. तर इथे 5 अंक आहे म्हणजे ही समसंख्या नाही. मग समसंख्या नाही तर कोणती संख्या आहे हे पण आपल्याला प्रश्न क्लिक झाला पाहिजे. नेमकं ही इथे 5 आहे तर मग ही संख्या कोणती आहे. तर दुसरा त्याचा टाईप आहे विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्या ह्या विषम संख्या असतात. इथे काय आहे 5, इथं काय आहे 5, म्हणून ही संख्या कोणती आहे विषम संख्या. तर ह्यामध्ये ध्यानात ठेवा कोणत्याही क्रमवार दोन समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो, हे ध्यानात ठेवा. आता क्रमवार म्हणजे कोण 2 आणि 4 कितीचा फरक आला इथं 2चा फरक. 4 आणि 6 इथे कितीचा फरक आला 2चा. ओके 6 आणि 10 इथे 4चा फरक. हे क्रमवार आहेत का नाहीत. ओके म्हणजे क्रमवार संख्यामध्ये 2चाच फरक असतो. इथे 3 5 कितीचा फरक आहे 2चा फरक. एवढं ध्यानात ठेवा. एक इझिली कोणाला पण टॅकल होईल हे क्वेश्चन. समसंख्या कारण आपण लहानपणापासूनच पाहत आलेलो त्याच्यामुळे एवढं काय आपल्याला हार्ड वाटणार नाही ते क्वेश्चन. तर नेक्स्ट पहा काय आहे ते मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. नेक्स्ट एकदम व्यवस्थित लेक्चर पहा. एकदम तुम्हाला सोपं वाटेल अशा भाषा सांगत आहे, एकदम गावरान भाषेत सांगत आहे मी. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या तर संयुक्त म्हणजे काय ते मला सांगा. एक दोन संख्याचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे आपण काय म्हणतो ती एक आणि ही एक, हे दोघं मिळून संयुक्त आहेत. ओके संयुक्त म्हणजे एकटा येईल का नाही. मग संयुक्त म्हणजे तुम्हाला सिंपल वेनं जर सांगायचं म्हणलं तर एक विज्ञानामध्ये कन्सेप्ट आहे संयोग संमिश्र. तसं एक संयुक्त म्हणजे कॉम्बिनेशन आहे, कशाच तरी कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ह्या संख्या दोन संख्यापासून बनलेल्या असतात. एक सपोज 4 ही संख्या आहे ती 2 संख्यापासून बनलेली आहे. 2 गुणिले 2. ओके ही संख्या कोणती आहे संयुक्त संख्या आहे. नेक्स्ट 10 2 गुणिले 5 55 11 गुणिले 5. ओके ह्या संयुक्त संख्या आहेत. तर मग पहा आता नेक्स्ट ह्याच्यावर डिपेंड एक आणि नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे मूळ संख्या. संयुक्त संख्या मूळ संख्या. ओके आता मूळ संख्या म्हणजे काय. मूळ म्हणजेच काय प्रॉपर संख्या म्हणजे कुणावर डिपेंड नाही, त्या स्वतःच अस्तित्व स्वतः क्रिएट आहे त्यांचं. म्हणजे दुसऱ्या संख्येच्या कॉम्बिनेशन पासून त्या तयार झालं. मूळ म्हणजे प्रॉपरचे. हे कुठंही गेलं तरी तेच. कारण मूळ संख्या म्हणजे काय तर स्वतः संख्या आहे त्या दुसऱ्यावर डिपेंड नाही स्वतःच्या निर्मितीसाठी. म्हणजे एक सांगा 2 ही एकमेव संख्या आहे ती मूळ संख्या. 2 3 5 7 11. ओके तर हे 2चे अवयव पाडा. 2 गुणिले 1 3 गुणिले 1 5 गुणिले 1 7 गुणिले 1. 2 संख्येच्या कोणत्याही कॉम्बिनेशननुसार आहेत का तर नाहीत. मग त्यामुळं मूळ संख्या म्हणजे अशा प्रॉपरच्या संख्या ज्या दुसऱ्या संख्येपासून तयार झालेल्या आहेत त्यांचे अवयव म्हणलं तर ती संख्या आणि 1 हा संख्या. ह्या 2च संख्या म्हणजे ती स्वतः एक संख्या आणि 1ने प्रत्येक संख्येला भाग लागतो. त्यामुळे 1चा काही विषय नाही. मग 1 आणि 2 ही 2च संख्या जात असतो, दुसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही. म्हणजे ह्या मूळ संख्या असतात. तर एकूण मूळ संख्या किती आहे ते पहा. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत आहेत 25 मूळ संख्या. ओके ह्या 25 मूळ संख्येची बेरीज आहे 1060. ओके नेक्स्ट 1 ते 50 पर्यंत आहेत
15 मूळ संख्या त्यांची बेरीज आहे 328. नेक्स्ट 1 ते 25 पर्यंत आहेत 9 मूळ संख्या त्यांची बेरीज आहे 100. सहज एक पोलीस भरती असेल तलाठी भरती सिंपल क्वेश्चन येऊन जातो 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. तर आपल्याला एक लिप ऑफ टंग पाठच जर असेल 1 ते 100 पर्यंत 1060 बेरीज आहे, डायरेक्ट आन्सर ठोकून द्यायचं. तर मग आपल्याला काय पाहायची गरज आहे का, जर तुम्ही माझ्यासोबत ह्याच पद्धतीने अभ्यास केला तरी आपण गणिताचा कार्यक्रम व्यवस्थित उरकून टाकायचा. इथपासून आजपासून स्टार्ट केलं, एक 40 दिवसात आपला कोर्स कंप्लीट होईल. तुम्हाला मॅथ एकदम इझी वाटला पाहिजे, एकदम मॅथ हा मराठीसारखा विषय वाटला पाहिजे, एकदम तुम्हाला तोंड झोपेत तुम्हाला प्रश्न आले पाहिजे, झोपेत कोणी क्वेश्चन विचारला तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे, एवढा आपण एक रटाळ विषय करून टाकणार मॅथ हा विषय. ओके, तर 1 ते 100 पर्यंत किती आहेत, 1 ते 100 पर्यंत 25 संख्या आहेत, त्यांचे 1060 त्यांची बेरीज. 1 ते 50 पर्यंत किती संख्या आहेत, 15 त्यांची बेरीज 328. 1 ते 25 पर्यंत 9 संख्या त्यांची बेरीज आहे 100. दुसरी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, मूळ संख्या. आता एक्झाम मध्ये विचारली मूळ संख्या म्हणजे एक मूळ संख्या ओळखा, तर आपण कन्फ्यूज होतो. ओके, कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या नसते. आताच पाहिल्यासारखं आपण विषम संख्या ह्याच सर्व विषम संख्या नसतात, पण त्यातली कोणती विषम संख्या ही मूळ संख्या आहे नाही, ह्यासाठी एक सांगतो मी. आता एकूण आपण किती सांगितले, 25 संख्या आहेत मूळ संख्या. समजून घ्या, 25 मूळ संख्या प्लस 1 ही संख्या कोणत्याही संख्येच्या कॉम्बिनेशन मधून तयार झाली नाही, म्हणजे 26 संख्या गेल्या 100 मधून, राहिल्या किती 74. तर ह्या 74 संख्या जे आहेत ह्या संयुक्त संख्या आहेत. समजतोय मी काय म्हणलो ते. 25 1 ते 100 पर्यंत आपण आताच काय म्हणलं, 25. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, पहिली तर कन्सेप्ट. दुसरी काय, एक ही संख्या कुठल्याही संख्येपासून तयार झालेली नाही, म्हणजे एक सुटली प्लस 1 झाले, म्हणजे 26 संख्या 100 मधल्या गेल्या, तर राहिले किती 74. तर 74 संख्या या संयुक्त संख्या आहेत. ओके, समजते. तर मी काय म्हणत होतो की तुम्हाला एक कुठलीही समसंख्या ही कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नसते, फक्त 2 ही एक अशी एक संख्या आहे ती मूळ संख्या आहे. इथपर्यंत माहिती आहे. सिंपल क्वेश्चन परीक्षेमध्ये क्वेश्चन करतो, खालीपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे, सर्व ऑप्शन असतात समसंख्या 2, 10, 12, 14, 16. ओके, तर आपण म्हणतो समसंख्या ह्या विषम संख्याला मूळ संख्या नसते, त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा विचारच करत नाहीत. ओके, किंवा ऑप्शन मध्ये काय असते, एक मिनिट, खालीलपैकी विषम संख्या ओळखा. 2, 7, 9, 11, 13. खालीलपैकी मूळ संख्या ओळखा. आपण काय म्हणतो, ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. ओके, ही समसंख्या आहे म्हणजे हेच असेल असं काही नसतंय. इथे एक मूळ संख्या हे आहेत, पण एक सिम्पली मी सांगण्यासाठी यूज केलं आहे ह्याचा. 27. ओके, आता पहा, आपण काय म्हणतो, ही वेगळी एक संख्या, सर्व विषम संख्या ती वेगळी संख्या आहे म्हणजे हीच मूळ असेल असं एक लॉजिक लावतो, क्रिएट करतो. पण असं काही नसतंय, कारण ह्या सर्व संख्या पण मूळ संख्या नाहीत. पण ही 2 ही अशी एक संख्या आहे ती मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव संख्या अशी आहे ती मूळ संख्या आहे. ओके, तर आता इथं पहा, तुम्हाला एक ट्रिक सांगतो म्हणलं तर मूळ संख्या कशी ओळखायची, काय करायचं. तर नेक्स्ट पहा, आता ही विषम संख्या आहे, 5 आणि 1 6, 6ला भाग जातो 3 न, मूळ संख्या नाही. ओके, 3 न भाग जातो, मूळ संख्या नाही. 21 3 न भाग जातो. आता समजा 23 आहे, 23 संख्येला लवकर आपल्याला आठवत नाही कोण्या संख्येने भाग जातो असं, कोण्या संख्येने भाग जातो विचार करत राहतो. मग सिम्पली बेरीज करायची, 2 आणि 3 5, 3 न भाग जातो का नाही, मग ही मूळ संख्या आहे, सिम्पली ठोकून द्या. नेक्स्ट काय, 31 आहे, मूळ संख्या आहे का नाही, आपण ह्यामध्ये कन्फ्यूज. 3 + 1 4, 3 न भाग जातो का नाही, ही मूळ संख्या आहे. नेक्स्ट 21, तर मूळ संख्या ही विषम संख्या आहे, मूळ संख्या आहे का नाही आपल्याला ओळखायचं आहे. मग 7 × 21 आपल्याला तर माहितच आहे, पण 3 ने डिवाइड केलं उत्तर आलं 7, म्हणजे ही मूळ संख्या नाही. एकदम सिंपल. असं प्रत्येक वेळेस आपण परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतो, विषम संख्या आपल्याला पाडा माहित नसतो, मग आपण 63 घेतलं, विषम संख्या आपण कन्फ्यूज.
मूळ संख्या आहे का नाही? सिंपली याची बेरीज करा. 6 आणि 3 9 छेद 3 3 त्रिक 9 ही मूळ संख्या नाही. सिंपला विषय. दोन ह्या संख्येचे ऍडिशन करायचे, त्याला सिंपली 3 ने डिवाइड करायचं म्हणजे ओके. तर नेक्स्ट पहा, मूळ संख्या झाले आपलं. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय? जोड मूळ संख्या, जोड मूळ संख्या. ओके. तर जोड मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. सिंपली एवढंच. आता 2 पहिली विषय मूळ संख्या कोणती? 3 5 7 11 13 17 19. ओके. यामध्ये जोड मूळ संख्या आपण सोबत मिळून ते फाइंड आउट करू, शोधण्याचा प्रयत्न करू. 3 आणि 2 मध्ये फरक किती आहे? 2चा. 5 आणि 7 मध्ये 2चा. त्याच्यामध्ये 4चा, 2चा, इथे 4चा, इथे 2चा. तर त्यामध्ये जोड मूळ संख्या शोधा. 3 आणि 5 मध्ये किती आहे? 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. ओके. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 7 आणि 11 होऊ शकेल का? होऊ शकणार नाही, कारण यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक असल्यामुळे ह्या संख्या जोडमूळ संख्या होऊ शकत नाही. 13 आणि 17 ह्या संख्या होऊ शकत नाहीत, ह्या संख्या होऊ शकतात. समजतंय? जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. सिंपली एवढंच, त्याच्यापेक्षा जास्त विचार करायचा नाही आणि आपण डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. इझिली टॅकल करायचं, पुढे चालायचं. ओके. तर नेक्स्ट पहा, नेक्स्ट टाइप घ्या, सहमूळ संख्या. तर आपण मूळ संख्या म्हणजे काय म्हणलं? त्यांच्यामध्ये अवयव जे असतात ना, ती संख्या त्या संख्येला फक्त त्या संख्येने आणि 1 ने भाग जात असतो. तर सहमूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर त्या सलग 2 संख्येमध्ये फक्त 2चा फरक असतो, त्या म्हणजे संख्या म्हणजे जोडमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या, कुठल्याही 2 संख्या अशा की त्याच्यामध्ये सामायिक अवयवच नसतो. म्हणजे एकमेकांसाठी त्या मूळ आहेत ना, कारण त्याच्यामध्ये अवयव कोणता सामायिकच नाही. म्हणजे सामायिक अवयव नाही म्हणजे त्या मूळ संख्या म्हणजे कोणत्या? सहमूळ संख्या. तर एक समजा 9 आणि 10, 9 ह्या संख्येचे फॅक्टर पाडा. काय येते? 3 गुणिले 3 अवयव. 10चे काय आहेत? 2 गुणिले 5. ह्यांच्यामध्ये सामायिक अवयव आहे का? तर नाही, म्हणून या कोणत्या संख्या? सहमूळ संख्या आहेत. ओके. नेक्स्ट काय आहे? 5 आणि 15 पहा, ह्या सहमूळ आहेत का नाही? तुम्ही सॉल्व्ह करा, मला सांगा. 5 आणि 15, 5चे अवयव काय आहेत? 5 गुणिले 1. 15चे काय आहेत? 3 गुणिले 5. 5 5 आलं. मग आहेत का सहमूळ संख्या? तर ह्या सहमूळ संख्या नाहीत. सिंपल एवढंच. फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सहमूळ मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो. सहमूळ म्हणजे काय? त्या दोघी एकमेकांसाठी मूळ संख्या, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही अवयव सामायिक नाही. जोडमूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्या ज्या क्रमवार संख्या असतील मूळ संख्या, त्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक पाहिजे, तर त्या संख्या कोणत्या असतात? जोडमूळ संख्या. ओके. तर नेक्स्ट घ्या, परिमेय संख्या. ओके. परिमेय संख्या तर परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या? ओके. परिमेय संख्या म्हणजे सर्व पूर्णांक संख्या प्लस अपूर्णांक संख्या. ओके. सर्व पूर्णांक आणि अपूर्णांक संख्या. जसं की उत्तर आपण म्हणजे आता ह्यामध्ये काय थोडक्यात एक नैसर्गिक संख्या 0 नाही, -1 -2 नाही, पण ज्या संख्या अंकगणितात वापरल्या जातात त्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या असतात. अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या संख्या. ओके. ज्या संख्या अंकगणितात वापरल्या जातात त्या सर्व संख्या परिमेय असतात. फक्त ह्यासाठी एक ही आहे, अट आहे. तर काय असेल अट? तर एक अट अशी आहे, त्या संख्येच्या छेदामध्ये 0 नसलं पाहिजे. ओके. कोणतीही संख्या जर छेदामध्ये 0 असेल तर ती परिमेय संख्या नसते. ओके. आणि अंकगणित त्या संख्येत उत्तर आपण विदाऊट लॉग टेबल
किंवा कॅल्क्युलेटरचा विदाऊट यूज करता आपण उत्तर जर काढलं तर ती संख्या कोणती असते, तर परिमेय संख्या असते. तर परिमेय संख्येचा अनेक एक 2 रूल सांगतो तुम्हाला. परिमेय संख्याचे जे दशांश रूप जे असतं ना ते खंडित झालेलं असतं. एक सिंपल 5/4 आहे. दशांश रूप खंडित कसं झालं ते सांगतो मी. 4 × 4 पॉईंट, उरला 1, 1 वर घेतला 0, 4 दुनी 8, उरला 2, 2 वर घेतला 0, 4 पंचे 20 झालं. खंडन झालं. इथं तुकडा पडला म्हणजे हे परिमेय संख्या आहे. त्याचं दशांश रूप खंडित असतं. दुसरी गोष्ट, दशांश रूपची आवर्ती झालेली असते. म्हणजेच काय, एक 10/3. ओके, 3 त्रिक 9, उरलं 1, 1 वर 0 पॉईंट, 3 त्रिक 9, 1 उरलं वर 0, 3 त्रिक 9, यावरती झालेली असते. ह्या संख्या म्हणजे परिमेय संख्या असतात. एवढ्या सिंपल गोष्टी. अंकगणितात वापरली जाणारी प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते. त्याच्यामध्ये रूल हे एवढेच आहेत की त्यांच्या छेदामध्ये 0 नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचं दशांश रूप खंडित झालं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या दशांश रूपाची आवर्ती झाली पाहिजे. ओके, आता अपरिमेय संख्या पहा. अपरिमेय संख्या ओके, अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या परिमेय नाही त्या अपरिमेय आहेत. हे तर आपल्या सिंपल समजतंय. तर मग अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या संख्या ह्या परिमेय नाहीत. एक तर पहिलं तर ते झालं आपलं, ज्या परिमेय नाही त्या अपरिमेय नाही. त्या आजपर्यंत पण आपण करत आलेलो आहोत. गरीब कोण आहे, जो श्रीमंत नाही तो गरीब आहे. सिंपल एवढंच. मग ज्या परिमेय नाही त्या अपरिमेय असणं हे तर फिक्स. पण दुसरं काय, ज्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला लॉग टेबल आणि कॅल्क्युलेटर यूज करावं लागते. ओके, लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करावं लागते. ओके, ज्या संख्येचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो. मग ह्यामध्ये दुसरी एक आहे, त्याचं दशांश रूप अखंडित असतं. म्हणजे ते स्टॉप होतच नाही. म्हणजे काय, 1.3 4 2 1 3 5 7 9 3 7 म्हणजे हे खंडन झाले का, असं पुढे कितपर्यंत पण चालूच आहे. म्हणजे हे काय आहे, अखंडित आहे. ओके, दुसरी कन्सेप्ट काय, त्याची आवर्ती झालेली नसते. म्हणजे 1.3 4 7 म्हणजे हेच कसं आवर्ती झालं नाही. मग आपण काय परिमेय संख्येमध्ये पाहिलं 10/3, त्यामध्ये काय आलं 3.333 ही आवर्ती झाली. म्हणजे हे परिमेय. असं वाढत गेले त्याची आवर्ती कोणत्या संख्येची आवर्ती नाही. रिपिटेशन कोणत्या संख्येचं आवर्ती म्हणजे काय, थोडक्यात तर रिपिटेशन झाले का, तर नाही झालेलं. त्याच्यामुळे ही संख्या कोणती आहे, अपरिमेय संख्या आहे. ओके, दुसरी गोष्ट, ज्या पूर्णवर्ग संख्या नाहीत, समजतंय, पूर्णवर्ग संख्या नाही त्याचं वर्गमूळ कधी पण अपरिमेय असतं. आता 10 आहे का पूर्णवर्ग संख्या, तर नाही. 10 पूर्णवर्ग संख्या आहे का, तर नाही. मग ती जर ही संख्या जी आहे अपरिमेय आहे. आता मला सांगा, 16 परिमेय आहे की अपरिमेय आहे. 16 या संख्येचं वर्गमूळ काय आहे, 4. 4चा स्क्वेअर काय आहे, 16. मग आपला रूल काय आहे, पूर्णवर्ग संख्येचं वर्गमूळ, समजतंय, पूर्णवर्ग संख्या नसणाऱ्या ह्या अपरिमेय असतात आणि पूर्णवर्ग संख्या असणाऱ्या संख्या परिमेय. ह्याचं उत्तर आपण काढू शकतो का, तर 4 इझिली. मग ही संख्या कोणती आहे, परिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, ज्या पूर्णवर्ग नाहीत आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचंय, तर त्या अपरिमेयच. सिंपल. तर नेक्स्ट काय आहे, त्रिकोणी संख्या. ओके, तर त्रिकोणी संख्या. ओके, तर त्रिकोणी संख्या म्हणजे कोणत्या संख्या, 2 क्रमवार संख्येचा गुणाकार छेद 2. जे आन्सर येईल तीच त्रिकोणी संख्या आहे म्हणायचं. समजतंय. तर दुसरी एक कन्सेप्ट काय, 1 2 0 1 3 5 7. एक मिनिट, क्रमवार संख्येचा
गुणाकार समजा एक 4 गुणुले 5 छेद 2 आहे. बे दोन्ही 4 म्हणजे 10. बे पंचे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. नेक्स्ट 2 गुणुले 3 छेद 2 2 2 कॅन्सल 3. त्रिकोणी संख्या म्हणजे कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्या. 10 गुणुले 11 छेद 2 बे पंचे 10 11 5 55 त्रिकोणी संख्या आहे. एवढं सिंपल आहे. तर त्रिकोणी संख्या त्याला का म्हणतात तर आता इथं काय आहे 3 ही संख्या कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे. तर स्ट्रक्चर कसं असणार 1 2 3. ओके इथं ट्रायंगल तयार होतोय म्हणून ही आहे त्रिकोणी संख्या. नेक्स्ट 10 एक सिंपल पहा आपण 10 पॉईंट मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाला ट्रायंगल तयार. म्हणून यांना त्रिकोणी संख्या म्हणायचं. सिम्पली एवढा आहे. त्रिकोणी संख्येवर आपल्याला प्रॉब्लेम आहेत. आपण त्यासाठी पुढचा टॉपिक जो आहे त्रिकोणी संख्येवरच विभाज्यतेच्या कसोट्या एक त्रिकोणी संख्येचे प्रॉब्लेम हे सर्व आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं आवडलं ह्याच्यामध्ये फीडबॅक तुम्ही न जरूर द्या कारण मला ह्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल ते समजून जाईल. आणि एक ह्याच पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर एक दिवस आपण गणिताचं कांड करून टाकणार. एकदम क्लिअर हटके आपलं मॅथ असं सगळ्यापेक्षा वेगळं. गर्दीत आपण वेगळं दिसून येणार कारण प्रत्येक डेली यूजमध्ये आपल्याला मॅथ यूज होतोय. प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मॅथचा उपयोगच पडतोय. एक आपल्याला सॅलरी किती झाली आणि त्याच्यामध्ये आपलं PF किती कटला किती टक्के कटला इथपर्यंत आपल्याला मॅथच आहे. त्याच्यामुळे आपण एकदम मॅथ एकदम कन्सेप्च्युअल लाईफ टाईमसाठी आपला सोबत करून घेणार आहोत मॅथला. मग आपण ट्रिक न जाता ती कन्सेप्ट वाईज जाणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.